नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे गुंड निलेश घायवळ याच्या संदर्भात. निलेश घायवळवर काल रात्री उशिरा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. निलेश घायवळवर एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मुलांना भाजीपाला, दूध, अंडी पुरवणाऱ्या कंपन्यांकडून धमकावून खंडणी मागितल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. घायवळवर आतापर्यंत अनेक गुन्हे हे दाखल झालेत. 10 गुन्हे हे दाखल झाले. तर गुंड निलेश घायवळवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते पाहूयात. एक कोथरूड गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. 2 कोयत्यानं मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा. 3 घरावर केलेल्या छापेमारीत काडतुसं सापडली त्यावरून सुद्धा गुन्हा दाखल झालाय. 4था गुन्हा झालाय बनावट नंबर प्लेट प्रकरणी दाखल झालाय. 5वा पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झालाय. 6 निलेश आणि सचिन घायवळनं 10 फ्लॅट नावावर करून घेत खंडणी मागितलेली आहे त्या संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल झालाय. 7 सिम कार्ड दुसऱ्याच्या नावानं वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. 8वा गुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्याप्रकरणी सुद्धा गुन्ह्याची नोंद झाली आहे. 9 मुसा गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तर 10वा गुन्हा हा एका कंपनीकडून 45 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी दाखल झालाय.